हे सगळे भाजपचे ट्विटर हँडल्स आहेत किंवा त्यांची सोशल मीडियावरची खाती आहेत, अकाउंट्स आहेत. तर त्यांना विद्यार्थ्यांची एक मागणी, न्याय मागणी मान्य झालेली होती किंवा आहे आज रेजिग्नेशनची, राजीनाम्याची. ती सुद्धा यांना सहन होत नाहीये. म्हणजे अ, इतका यांच्यावरती मायुसी यांच्या चेहऱ्यावरती दिसून येते. म्हणजे किती हतबल झालेले आहेत. गेल्या 12 वर्षामध्ये एक साधा राजीनामा सुद्धा द्यायला त्यांची तयारी होत नाही. म्हणजे इतके ते हुकुमशाही पद्धतीने वागत होते. आणि इथून पुढे काय होणार आहे त्याची कल्पना कदाचित या अकाउंटला आलेली असेल आणि त्यानुसार ते तसं बोलतायत. आता जयपूर, आता हे मोहित नावाचं जे अकाउंट आहे ते बघा, ते काय म्हणतं की खलिस्तानी विल डिमांड खलिस्तान, मुस्लिम विल डिमांड अनदर पाकिस्तान. म्हणजे यांची मानसिकता कशा टाईपची आहे बघा या अंधभक्तांची, हे आपल्याला याच्यातून दिसतात. म्हणजे लेफ्टिस्ट विल डिमांड फ्री उमर खलीद, व्हॉट एल मो फॉरम बीजेपी गव्हर्नमेंट. आता याच्यामध्ये आता समथिंग हे थोडं तुम्हीच वाचा. त्यानंतर आय टेक अ प्लेज दॅट इफ द काँग्रेस गव्हर्नमेंट कम्स टू द पॉवर अगेन आय विल स्टार्ट प्रोटेस्टिंग. म्हणजे मी पहिल्या दिवसापासूनच काय करेन, मी त्या आंदोलन सुरुवात करेन जर काँग्रेसचं सरकार आलं तर. जोपर्यंत ते पीएम म्हणजे पंतप्रधान जे आहेत ते राजीनामा देत नाहीत तोपर्यंत, असं ते म्हणतात. दुसरं असं आहे की स्किन डॉक्टर बघा, नेक्स्ट ऑन द लिस्ट ऑफ द डिमांड्स इन द विड्रॉल ऑफ द केसेस फेल्ड अगेन इज अ प्रोटेस्टर. म्हणजे गव्हर्नमेंट आता इथून पुढे ते सरकारला सवयच लागेल नाही का. आणि अँटी नॅशनल इलेमेंट्स जे आहेत त्यांना ते सक्रिय होतील असं त्याचं म्हणणं आहे. अशा पद्धतीने ही टूल किट आहे. आता हे संजय दीक्षित नावाचं एक प्राणी आहे, ते असं म्हणतात की धर्मेंद्र प्रधान्स रेजिग्नेशन इज गोइंग टू क्रिएट मोर प्रॉब्लेम्स इन फ्युचर दॅन इट इज गोइंग टू सॉल्व. व्हॉट अ पॅथेटिक मास्टर स्ट्रोक. अजून मास्टर स्ट्रोक म्हणजे धर्मेंद्र प्रधान हा एक चिल्लर माणूस आहे त्यातला, खरं म्हणजे. अजून त्यातली खूप मोठी इकोसिस्टीम उद्ध्वस्त करायची आहे या संपूर्ण वाईट प्रकरणामध्ये, विद्यार्थ्यांचं नुकसान करणाऱ्यामध्ये. तरी सुद्धा त्याला राग आलेला आहे की बाबा धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिलाच का, असं ह्या व्यक्तीला इथं सांगायचं आहे. दुसरं म्हणजे ही अनुराधा तिवारी नावाचे अकाउंट आहे की दिस गव्हर्नमेंट हॅज सेंड अ डेंजरस मॅसेज टुडे. म्हणजे त्यांना रस्त्यावरचा हिंसाचार थांबवताच येत नाही. ते ऐकला का त्यांनी त्या हिंसाचाराला, असं यांचं इथं म्हणणं ठरलेलं आहे. दुसरं असं आहे की अभिजित अय्यर मित्रा नावाचं एक हे अकाउंट आहे. ते असं म्हणतं की डू यू रिमेंबर द प्राइस वी पेड फॉर IC814, नॉट इमिजिएटली बट इन द सबसिक्वेंट इयर्स, लाईक दिस इज अ एक्झॅक्ट सेम थिंग, कंपाऊंड इंटरेस्ट विल ॲक्युरेटली ओव्हर द नेक्स्ट फ्यू इयर्स. अशा पद्धतीनं हे आपल्याला इथं दिसतं. त्यांची मळमळ आपण समजू शकतो. दे विल केम फ्रॉम प्राईम मिनिस्टर रेजिग्नेशन, दे विल नॉट स्टॉप. आणि होय, आता नेक्स्ट टार्गेट जे असेल ते न्यायमार्गानं इथेनॉलवरती शेतकऱ्या आणि इथेनॉल हा एक महत्वाचा मुद्दा आहे जे त्यांनी कांड करून ठेवलेला आहे, तर त्याच्यावरती लक्ष असेल. अर्थव्यवस्थेची जी वाट लावलेली आहे त्याच्यावरती लोकांचं आता लक्ष असेल. त्यामुळे हा प्रवास थांबणार नाहीये, तो राजीनाम्यावरती नक्कीच येईल. कारण लोकशाहीमध्ये भारताचे लोक हे श्रेष्ठ असतात, जनता श्रेष्ठ असते, ना की कोणी एरागेरा. कोणी लिंबू तिथं सर्वोच्च होऊ शकत नाही. सर्वोच्च कोण असतं? जनता असते, सामान्य जनता असते. हे आपल्याला याच्यातून समजून घ्यायचं आहे. फॉर द फर्स्ट टाइम इन माय लाईफ आय कांट होल्ड माय हेड हाय इन फ्रंट ऑफ माय लेफ्टिस्ट फ्रेंड्स थँक्स टू मोदीजी. म्हणजे या असं हे आहे. तर तुम्ही असं यांची आपण दुःख समजू शकतो या लोकांचं. पण आजचा दिवस काही अर्थानं चांगलाच आहे. पण त्यासाठी जे त्याग आपल्या मुलांनी केलेला आहे, 20 ते 22 विद्यार्थ्यांनी जवळपास आत्महत्या केलेल्या आहेत. अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेले आहेत. अनेकांची मुलगा गेलेला आहे, मुलगी गेलेली आहे. तर त्यांचं दुःख काय असेल ते आपल्याला याच्यातून दिसतं. आणि एक म्हणजे की जी लोकशाहीची लोकशाही संपली होती असं आपण म्हणतोय, त्याला काहीशी पालवी किंवा नवीन ऊर्जा, नवीन आशा दाखवायचं काम या CJPनं केलं. म्हणजे कॉकरोच झुरळ पार्टीनं, झुरळ पक्षानं केलं. हे आपल्याला याच्यातून इथं दिसून येतं. म्हणजे लोकशाही जिवंत आहे. आणि आत्ताची जनरेशन झेड ज्याला आपण म्हणतो, तर ती जनरेशन झेड किती ताकदीची आहे. आणि त्यांना काही पडलेलं नसतं तुम्ही कुठल्या जाती धर्माचे आहात, काय आहेत. त्यांना तुम्ही जास्त गुंतवून ठेवू शकत नाही. ते त्यांच्या कामावर बोलणार. म्हणजे डायरेक्ट अटॅक करणार ते तुमच्या. म्हणजे पॉइंट टू पॉइंटच बोलणार. असा त्यांनी संदेश दिलेला आहे. आणि जनरेशन झेडला आपण समजून घेतलं नाही आतापर्यंत.
आणि इथून पुढे ते आपण घेतलं पाहिजे, असं एक संदेश त्याने यातून आपल्याला दिलेला आहे. नक्कीच ती जनरेशन थोडी क्विक आहे, तंत्रज्ञानाची चाहती आहे, पण त्यांना पण कळतं की चांगलं काय आणि वाईट काय, हे त्यांना चांगल्या पद्धतीने समजतं. आणि ते आपण समजू शकलो नाही. आपण भित्रे होतो. 80च्या दशकातले जन्म झालेले, 90च्या दशकातले. आपण भित्री मुलं होतो. म्हणजे समाज काय म्हणेल, 4 लोक आपल्याला काय म्हणतील, ह्या धारणेमध्ये आपण वाहवत गेलो आणि आपण आपलं सत्व हरवलं आणि घाबरलो. आपण भीतो, की हे असं होईल, ते तसं होईल. हा आपल्याला असं म्हणेल, तो आपल्याला तसं म्हणेल. मग आपण काहीतरी बोललो तर आपल्याला कोणतरी पोलीस ॲक्शन घेईल. ह्या चुकीच्या धारणेमध्ये, भित्रेपणामध्ये आपण तसेच राहिलो. पण आताची जी तरुण पिढी आहे, जनरेशन झेड किंवा त्याच्या पुढे येणारी आता ही अल्फा जनरेशन आहे, ती सुद्धा खूप क्विक आहे आणि सत्याच्या मार्गाने जाईल असं आपल्याला सांगता येतं. पण मातीचं जे मडकं असतं, त्याला आकार देणं सुद्धा गरजेचं आहे, असं याच्यातून आपण नक्कीच म्हणू शकतो. दुसरं असं, मोदींच्या समोरचे आव्हानं आता खूप आहेत. त्याने बालिशपणा थांबवला पाहिजे आणि योग्य पद्धतीनं काम केलं पाहिजे. चांगली लोकं त्यांनी नेमली पाहिजेत त्यांच्या मंत्रिपदावरती आणि लोकशाही देश ही आपल्या देशाची रचना आहे. ती फक्त त्यांनी बिघडू नाही दिली पाहिजे. तसं केलं तरी सुद्धा लोकं भाजपला अजून जवळ घेतील किंवा भाजपला हे करतील. पण भावनेचं राजकारण, लोकांना मूर्ख बनवणे, लोकांना गृहीत धरणे किंवा लोकांना गृहीत धरायचंच नाही. आम्हाला तुमच्या मताची अशीही किंमत नाही, कारण आम्ही ईव्हीएमच्या जोरावर सदानकदा जिंकून येऊ शकतो. चंद्र-सूर्य असेपर्यंत आपण येत जाऊ. हा आविर्भाव आता इथून पुढे चालणार नाही. हा संदेश आपल्याला यातून मिळतोय आणि येणारे दिवस, येणारा काळ हा लोकशाहीसाठी संक्रमणाचा असेल. खरं काय, खोटं काय, अस्तित्वाचा असेल. तर त्यानुसार या लोकशाहीची अवस्था असेल आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी सजग राहायला पाहिजे. माणुसकी, सत्य आणि भारताची जी मूल्य आहेत लोकशाहीची, खरंच लोकशाही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही कशामुळे आहे? ती फक्त लोकसंख्येच्या आपला आकार जास्त आहे म्हणून आहे. आपण ॲक्चुअल आहोत का? व्हॅल्यूज तेवढ्या आपण जपतो का? तर ते जपणं सुद्धा गरजेचं आहे. खरंच आपली लोकशाही जगामध्ये महान आहे, हे आपण सांगितलं पाहिजे. मोठी आहे ती कशामुळे? साईजमध्ये मोठी आहे. पण ॲक्चुअल खरोखर ती मोठी आहे का? त्या तत्वाने ती जगते का? ते आपण जोपासलं पाहिजे किंवा ते आपण पाहिलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपली पावलं सतत टाकली पाहिजे. थँक यू.